आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की यमदीपदान हे कसं करायचं, त्याचबरोबर का करायचं, हे यमदीपदान कोणी करायचं, त्याचबरोबर जे यमदीप आपण लावत असतो तर त्याची योग्य वेळ कोणती, योग्य दिशा कोणती आणि या यमाच्या दिव्यामध्ये आपल्याला कुठल्या वस्तू टाकायच्या आहेत। तर लक्षात घ्या, धनत्रयोदशी दिवशी म्हणजेच धनतेरस दिवशी भगवान धन्वंतरींचं पूजन केलं जातं आणि त्याचबरोबर याच दिवशी आपल्याला यमदीपदान हे करायचं असतं। जर तुम्ही याच्या आधी हे यमदीपदान करत नसाल तर यावर्षी तुम्ही न विसरता हे यमदीपदान करायचं आहे। तर यावर्षी 2024 मध्ये 29 ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी धनत्रयोदशी आलेली आहे, म्हणजेच धनतेरस आहे। तर धनतेरस दिवशी आपल्याला हे यमदीपदान करायचं असतं। जेव्हा आपली धनत्रयोदशीची पूजा होते संध्याकाळी आपल्याला हे यमदीपदान करायचे असते। म्हणजेच धनत्रयोदशी दिवशी म्हणजेच 29 ऑक्टोबरला मंगळवारी आधी आपल्याला धनतेरसचं पूजन करायचं आहे आणि हे धनत्रयोदशीचं पूजन झाल्यानंतर संध्याकाळी 6 नंतर तुम्हाला हे यमदीपदान करायचं आहे। लक्षात घ्या, धनतेरस दिवशी सकाळी यमदीपदान करायचं नाही। बरेच जण असं म्हणतील की ताई आम्हाला वेळ नाही आहे संध्याकाळी, मग आम्ही सकाळी करू का? तर ते चालणार नाही। तर संध्याकाळी 6 नंतर धनतेरस दिवशी मंगळवारी 29 ऑक्टोबरला आपल्याला हे यमदीपदान करायचं आहे। तुम्ही संध्याकाळी 6 पासून ते रात्री 12 पर्यंत धनतेरस दिवशी हे यमदीपदान करू शकता। आता बघूयात असं हे यमदीपदान का करायचं। तर आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये कोणाला अकाली मृत्यू येऊ नये किंवा अपघाती मृत्यू कोणाचा होऊ नये याकरिता आपल्याला असा हा दिवा जो आहे तो यमासाठी लावायचा आहे, म्हणजेच यमदीपदान करायचं आहे आणि हे आपल्याला धनतेरस दिवशी संध्याकाळी 6 नंतर करायचं आहे। आता बघूया की यमाचा दिवा कसा करायचा आणि तो कसा प्रज्वलित करायचा। सगळ्यात आधी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे। हा दिवा करत असताना आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं नाही, तर फक्त हळद टाकून ही कणिक घट्टसर मळून घ्यायची आहे, जेणेकरून याचा दिवा तयार झाला पाहिजे। तर बघा, इथे अशी घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे। आता याचा दिवा देखील अशा पद्धतीने करून घेतलेला आहे। खूप जास्त छोटासा दिवा करू नका, बऱ्यापैकी मध्यम आकाराचा मोठा असा दिवा करायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये 1-2 डाव तरी तेल बसेल। आता बघा, त्याचबरोबर आपल्याला असे 2 मुटके तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे दिवा पण करायचा आहे एक तयार आणि असे मुटके तयार करून घ्यायचे आहेत। त्याच पिठाचे असे 2 मुटके इथे मी तयार करून घेतलेले आहेत आणि त्यांचं देखील आपल्याला या दिव्याबरोबर पूजन करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे दिवा आणि 2 मुटके तयार झालेले आहेत। आता एखादी घरातील स्टीलची डिश घ्या, ताम्हण घ्या किंवा कोणतंही ताट घ्या, फक्त प्लास्टिकची ताट घेऊ नका। आता त्यावरती आपल्याला तांदूळ पसरायचेत आणि हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे। या तांदळावरती आपल्याला जो दिवा तयार करून घेतलेला आहे तो ठेवायचा आहे आणि बाजूला 2 असे मुटके ठेवायचेत। आता या दिव्यासाठी आपल्याला जोडवात करायची आहे। एक सिंगल वात करू नका, तर जोडवात करायची आहे, म्हणजे 2 वातींची एक वात करायची। हा दिवा असा तांदळावर ठेवल्यानंतर हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तांदूळ पण बऱ्यापैकी ठेवायचेत आपल्याला, अगदी थोडेसेच ठेवलेत आणि झालं असं नाही। आता दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर हळद कुंकू आपल्याला अशा प्रकारे दिव्याला लावून घ्यायचं आहे आणि मुटक्यांना पण आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि हळद कुंकू वाहून झाल्यानंतर फुले वाहून घ्यायची आहेत। दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल वापरू शकता आणि जरी कुठलंच तेल नसेल तर जे तुम्ही देवांसाठी वापरतात तेच तेल वापरलं तरी चालेल, पण प्रयत्न करा की मोहरीचं किंवा तिळाचं तेल वापरण्याचा। तर अशा पद्धतीने दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर हळद कुंकू वाहून झाल्यानंतर आपल्याला चिमूटभर तीळ याच्यामध्ये टाकायचे आहेत
आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला इथे हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे दिव्यामध्ये. आणि 2 काळ्या मिरी टाकायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे. आणि ही जी सगळी मी प्रोसेस दाखवली की दिवा प्रज्वलित करण्याची जी पद्धत आहे किंवा जो आपण दिवा प्रज्वलित करतोय, हळद कुंकू वगैरे वाहतोय, दिव्यामध्ये या वस्तू टाकतोय, तर हे सगळं आपल्याला कुठं करायचं आहे, तर घराच्या आपल्या बाहेर करायचं आहे. म्हणजे घराच्या बाहेर दक्षिण दिशेला, आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे तिथे तुम्हाला असा दिवा प्रज्वलित करायचा आहे. म्हणजे दिवा तयार करून, असे मुटके तयार करून तुम्ही बाहेर न्यायचे. बाहेरच अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, एखादी प्लेट घ्या किंवा एखादी पत्रावळी घेतली तरी चालेल. त्याच्यावरती असे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत किंवा एखादा पेपर घेतला तरी चालेल, कागद घेतला तरी चालेल, पुठ्ठा घेतला तरी चालेल. त्यावरती असे तांदूळ अंथरून तुम्हाला काय करायचं आहे, तर दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. जो विधी मी दाखवलेला आहे तो पूर्ण तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेलाच करायचा आहे. आणि दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेलाच असावं, ते दुसऱ्या कुठल्याही दिशेला करायचं नाही. दिव्याचं तोंड म्हणजे वात जिकडे प्रज्वलित केलेली असते, तर ती वात जी प्रज्वलित केलेली आहे तिचं तोंड हे दक्षिणेकडंच असायला पाहिजे. आता समजा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत आहात, तर काय करायचं, तर तुमच्या म्हणजे समजा तुमची गॅलरी असेल दक्षिणेकडे, तर तुम्ही त्या गॅलरीमध्ये पण हा दिवा प्रज्वलित करू शकता, गॅलरीमध्ये, बाल्कनीमध्ये तुमच्या. किंवा मग मुख्य जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं आणि हा जो दिवा आहे तर तो दक्षिणेला तोंड करून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तर अशा पद्धतीने घराच्या बाहेरच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा अशा पद्धतीने प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. घरात जेवढे सदस्य आहेत त्या सर्वांनी या दिव्याला नमस्कार करायचा आहे. आणि जरी कोणते सदस्य घराच्या बाहेर असतील आणि स्वतः तुम्ही पूजन केलेलं असेल, तर काय करायचं, ते सदस्य आल्यानंतर त्यांना या दिव्याला नमस्कार करायला सांगायचं आहे. एक एक फूल घरातील प्रत्येक सदस्यांनी व्हायचं आहे. आता कोणत्या वेळेमध्ये हे यमदीपदान करायचं आहे, तर बघा, धनत्रयोदशीला आपण धनत्रयोदशीचं पूजन केल्यानंतर जेव्हा आपण धन्वंतरींचं, माता लक्ष्मीचं पूजन करतो, तर त्या पूजनानंतर संध्याकाळी आपल्याला 6 नंतर हा दिवा यमाचा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. सकाळी करायचा नाही, तर संध्याकाळी 6 नंतर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता. म्हणजे तुमचं धन्वंतरी पूजन झालं की त्यानंतर तुम्ही कधीही हा दिवा जो आहे तो धनत्रयोदशीच्या दिवशी प्रज्वलित करू शकता. म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री 12पर्यंत अगदी तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता. बऱ्याच जणांना कामामुळे पण वेळ मिळत नाही, भरपूर बिझी शेड्यूल असतं, तर संध्याकाळी 6 ते अगदी रात्री 12पर्यंत तुम्ही अवश्य हा दिवा प्रज्वलित करू शकता. आणि बघा, रात्रभर हा दिवा प्रज्वलितच राहिला पाहिजे असं देखील काही नाही. टाकतानाच तुम्ही तेल भरपूर टाका, थोडासा मोठा दिवा बनवा, अगदी छोटा बनवू नका. आणि जेवढा तो जळेल तेवढा जळू द्या. पुन्हा एकदा आपण नमस्कार केला आणि नंतर दार लावून घेतलं की पुन्हा त्यामध्ये तेल ओतण्याची काही गरज नाही. जेवढा जळेल तेवढा जळू द्या. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, तर हा जो दिवा आहे आणि मुटके आहेत ते एकत्र करायचं, त्याचा गोळा बनवायचा आणि ते आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. तांदूळ देखील तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा मग ते पाण्यात टाकले तरी चालेल, कारण पाण्यामध्ये देखील जे जलचर असतात ते खाऊन टाकतात. तर तुम्ही थोडेसे तांदूळ पक्ष्यांना, थोडेसे पाण्यामध्ये पण विसर्जन करू शकता. त्याचबरोबर ही फुलं पण आपल्याला पाण्यामध्येच विसर्जित करायची आहे. हे यमदीपदान स्त्री, पुरुष, अविवाहित महिला, पुरुष कोणीही करू शकतात. तर अवश्य सर्वांनी अशा प्रकारे धनतेरस दिवशी म्हणजेच 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी दिवशी मंगळवारी हे यमदीपदान करा.
यामध्ये आपण ज्या वस्तू वापरलेल्या आहेत तीळ आणि त्याचबरोबर काळ्या मिऱ्या ज्या वापरलेल्या आहेत आपण, त्यामुळे आपल्या घराला नजर दोष बाधा होत नाही आणि वाईट शक्तींपासून आपल्या घरांचं संरक्षण होतं. दीपदान कसे करायचे याची संपूर्ण माहिती सगळ्यांना मिळेल. सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा.